हाय गाईस, सकाळचं भयान 9चं ऊन तापलेलं आहे आणि या उन्हामध्ये मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे ज्या ठिकाणी तुम्हाला 1914ची रोल्स रॉयस बघायला भेटणार आहे आणि 1971 मधले पहिल्या महायुद्धातले आणि दुसऱ्या महायुद्धातले रणगाडे, जप्त केलेले रणगाडे तुम्हाला भेटणार आहे. जिथे चीनचं युद्ध झालं होतं, काही दुसऱ्या कंट्रीसोबत पण युद्ध झालेले, त्या ठिकाणचे रणगाडे तुम्हाला मी आज दाखवतो. मित्रांनो, तिथलं मेन अट्रॅक्शन आहे 1914 मधली रोल्स रॉयस, जी तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर मित्रांनो, आपण आलो आहोत एशियाज फर्स्ट कॅव्हलरी टँक म्युझियम मध्ये, जिथे फक्त आणि फक्त रणगाडे. मी तर खूप एक्सायटेड आहे 1914ची रोल्स रॉयस बघायला, टँक्स बघायला. त्यावेळेला वी डोंट नो कोणत्या टाईपची टेक्नॉलॉजी यूज केलेली होती. 1914 मध्ये रोल्स रॉयस कशी दिसत असेल, ती कशी बनवत असतील, त्यावेळेसचा तो ब्रँड. एंट्री होताच मित्रांनो आपल्याला एक तिकीट घ्यावं लागणार आहे यांच्याकडनं, ₹50 पर पर्सन. तो एक इंडियन आर्मी चे सुपरवायझर आहेत, ते सुपरवायझर आपल्याला इथे तिकीट देतात. तो ₹50 पर पर्सन आपल्याला इथे तिकीट इझिली भेटतं, देन आपल्याला आतमध्ये एंट्री देतात. सो मित्रांनो, ह्या अद्वितीय जागेवरती इंडियन आर्मीचे वेगवेगळ्या रेजिमेंटचे चीफ यांनी या जागेचं भूमिपूजन, या जागेचं उद्घाटन जे काही आहे त्या लोकांनी केलं. तर मित्रांनो, आम्ही दोघांनी तिकीट्स घेतले ₹50 देन आतमध्ये आम्ही एंटर करतोय. तुम्ही बघू शकता गणेश्वर आपल्यासोबत आहे, पीटी लॅब सांभाळणारा, आज टँक बघायला आलेला आहे, टँक सांभाळायला आलेला आहे. आणि तुम्ही ज्या गोष्टीसाठी एक्सायटेड आहे, रोल्स रॉयस, ती पण मी तुम्हाला खूप जवळून दाखवणार. मित्रांनो, हा पहिला टँक आहे APC स्कॉट. याची स्पीड तुम्ही ऐकून हैराण व्हाल. याची स्पीड आहे 90 km/h. हा टँक पूर्णपणे 14 टनाचा टँक आहे आणि हा 710 किलोमीटरपर्यंत काहीही उडवू शकतो, एवढी याची कॅपॅसिटी. मित्रांनो, आम्ही एक रिकॉनायझन्स व्हेकल पण बघितली, जी व्हेकल 1914 मध्ये बनवली होती. 4x4 त्यावेळेला बनवलेली 4x4 व्हेकल आहे. एक्सलंट. तो मित्रांनो, आता आपण जाऊया त्या गोष्टीकडे, ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट बघताय, द रोल्स रॉयस ऑफ 1914. तो ही रोल्स रॉयस आय थिंक लंडनची आहे, लंडनचा फ्लॅग आहे त्याच्यावरती आहे. त्यांच्यासोबत जे महायुद्ध झालं होतं, त्या महायुद्धात ती जप्त केलेली रोल्स रॉयस आहे. रोल्स रॉयसच्या शेजारी आम्ही एक असा टँक बघितला जो हत्तीपेक्षाही खूप मोठा आहे. याच हत्तीसारख्या मोठ्या टँकच्या शेजारी एक अफलातून गोष्ट आहे, जी बघून तुम्हाला ऑफकोर्स ॲनिमल मूवीची आठवण येईल. ती आहे मशीन गन. बघू शकता तुम्ही केवढी खतरनाक आणि अफलातून मशीन गन आहे विथ द मेकॅनिझम. परफेक्ट आहे, एकदम एक नंबर. त्याच्यानंतर आपण बघू मित्रांनो, एक टँक आहे, त्याचं नाव व्हॅलेंटाईन आहे. आय डोंट नो या लोकांनी व्हॅलेंटाईन का नाव दिलंय त्याला, बट सही आहे. एक से बडकर एक टँक आहेत, एक से बडकर एक मस्त व्हेकल्स यांनी बनवलेले आहेत, जे जप्त केलेले आहेत. मित्रांनो, मी तर सस्पेन्शन पाहूनच गार झालो या गाड्यांचे, या टँक्सचे.
असले असले डेंजर सस्पेन्शन आहेत, खतरनाक सस्पेन्शन बनवलेले त्या लोकांनी. त्यावेळेला कोणत्या लेवलने टेक्नॉलॉजी होती आय डोंट नो, बट सही बनवले एक नंबर. असंच टँक बघता बघता मित्रांनो आम्हाला सापडला 1914चा कॅमेरा, ज्या वेळेला युद्धभूमीवरती व्हिडिओ शूटिंग वगैरे काय जे चालत. मित्रांनो इथे मला 2 नवीन प्रिंटर्स पण बघायला भेटले त्यावेळेसचे. देन इथे कम्प्युटर पण होतं 1914 मधलं. देन टाईपरायटर आहे, प्रिंटिंग मशीन आहे, झेरॉक्स मशीन आहे. अफलातून आहेत या गोष्टी मित्रांनो, खूप जुन्या काळच्या गोष्टी आहेत. या सगळ्या वस्तूंच्याच जवळ शेजारी मला एक टँक भेटला, ज्या टँकवरती आपल्या इंडियाचा फ्लॅग आहे. फ्लॅग बघून मलाही प्राऊड झाला की एक आपला इंडियाचा टँक सुद्धा इथे आहे, जो की वेल कंडिशन मध्ये आहे आणि अफलातून आहे मित्रांनो, एक नंबर सही आहे. त्या टँकचं नाव आहे PT-76, जो की वर्ल्ड वॉर मध्ये यूज केला गेला होता. तर हे आहेत मित्रांनो आपले हिरोज ऑफ वॉर. बरेच जण इथे परमवीर चक्र घेतलेले आहेत. या रूमला यांनी नाव दिलंय हॉल ऑफ हिरोज. तर मित्रांनो मी तुम्हाला शेवटी जाता जाता एक दाखवणार आहे टँक, ज्याचं नाव आहे बहादूर. कदाचित हा जसं नाव ठेवलंय, कदाचित हा तसा बहादूर असेलच, ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप मेन असेल वॉरमध्ये. तर मित्रांनो माझा इथला अनुभव खूप सुंदर होता. ऊन असून सुद्धा मला उन्हाची झळ सुद्धा इथे थोडीशी लागलेली नाहीये आणि एक नंबर वातावरण आहे. अफलातून जागा आहे. तुम्ही यायला पाहिजे, आपल्या इंडियाची हिस्ट्री समजून घेतली पाहिजे, वाचली पाहिजे. तो मित्रांनो आज के लिए